श्री गणेशाय नमः. श्री सरस्वते नमः. श्री गुरुभ्यो नमः. भक्त हो, आज आपण जाणून घेणार आहोत श्री गुरुचरित्रमधील अत्यंत पवित्र आणि चमत्कारिक असा अध्याय 5 गोकर्ण महिमा. या अध्यायात आपण पाहणार आहोत गोकर्ण क्षेत्राचे महत्त्व काय आहे, भगवान शंकरांनी येथे कसे वास्तव्य केले आणि हे क्षेत्र मोक्षदायी का मानले जाते. हा अध्याय भक्तांच्या मनात श्रद्धा, भक्ती आणि भगवान शिवांवरील विश्वास अधिक दृढ करतो. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. एकदा नामधारक सिद्धमुनींना विचारतो, हो हे गुरुवर्य, पृथ्वीवरील सर्व तीर्थांमध्ये सर्वश्रेष्ठ तीर्थ कोणते आहे. त्यावर सिद्धमुनी अत्यंत शांतपणे उत्तर देतात, हे नामधारका, अनेक पवित्र तीर्थे आहेत, परंतु भगवान शंकराचे विशेष वास्तव्य असलेले एक अद्भुत क्षेत्र आहे, ते म्हणजे गोकर्ण. गोकर्ण हे क्षेत्र समुद्रकिनारी वसलेले अत्यंत पवित्र शिवक्षेत्र आहे. येथे भगवान शंकर आत्मलिंग स्वरूपात विराजमान आहेत. असे मानले जाते की येथे केलेले स्नान, जप, तप, दान आणि पूजा अनेक जन्मांचे पाप नष्ट करते. येथे देव, ऋषी, गंधर्व आणि सिद्ध पुरुष सतत येत असतात. गोकर्ण क्षेत्राचे दर्शन घेतल्याने मनाला अपार शांतता मिळते. या क्षेत्राशी एक महान पौराणिक कथा जोडलेली आहे. लंकेचा राजा रावण भगवान शंकरांचा महान भक्त होता. त्याने कठोर तपश्चर्या करून भगवान शंकरांना प्रसन्न केले. भगवान शंकरांनी त्याला वर मागण्यास सांगितले. रावण म्हणाला, प्रभो, मला तुमचे आत्मलिंग द्या, जे मी लंकेत स्थापन करीन. भगवान शंकरांनी आत्मलिंग दिले, परंतु एक अट घातली, हे लिंग पृथ्वीवर ठेवले तर ते कायम तेथेच स्थिर होईल. रावण आत्मलिंग घेऊन निघाला. देवतांना भीती वाटू लागली की जर आत्मलिंग लंकेत गेले तर रावण अत्यंत शक्तिशाली बनेल. तेव्हा देवांनी भगवान गणेशांची मदत मागितली. भगवान गणेश एका लहान ब्राह्मण मुलाचे रूप घेऊन गोकर्ण येथे आले. त्यावेळी रावण संध्याकाळी पूजा करण्यासाठी थांबला. त्याने त्या मुलाला आत्मलिंग काही वेळ हातात धरण्यास सांगितले. गणेशजी म्हणाले, मी तुला 3 वेळा हाक मारेन, तू आला नाहीस तर हे लिंग मी खाली ठेवेन. रावण पूजा करण्यात मग्न झाला. गणेशजींनी 3 वेळा हाक मारली आणि आत्मलिंग पृथ्वीवर ठेवले. क्षणात ते लिंग भूमीत स्थिर झाले. रावण धावत आला आणि त्याने आत्मलिंग उचलण्याचा खूप प्रयत्न केला, परंतु भगवान शंकरांची इच्छा वेगळी होती. रावणाने पूर्ण शक्ती लावली, पण आत्मलिंग हललेही नाही. क्रोधाने त्याने लिंगाला जोरात ओढले. त्यामुळे त्या लिंगाने गायीच्या कानासारखा आकार धारण केला. त्यामुळे त्या क्षेत्राचे नाव गोकर्ण म्हणजेच गायीच्या कानासारखे असा झाला. आणि ते सिद्धमुनी सांगतात, हे नामधारका, गोकर्ण क्षेत्रात भगवान शंकर स्वतः वास करतात. येथे भक्तिभावाने केलेली पूजा त्वरित फळ देते. विशेषतः महाशिवरात्री, श्रावण महिना, सोमवारी केलेली पूजा अत्यंत फलदायी मानली जाते. येथे केलेले पिंडदान आणि श्राद्ध पितरांना मोक्ष देते असे सांगितले जाते. या अध्यायातून आपल्याला एक महान संदेश मिळतो. अहंकार कितीही मोठा असला तरी देवाच्या इच्छेपुढे तो टिकत नाही. रावण अत्यंत शक्तिशाली होता, परंतु भगवान शंकरांच्या इच्छेविरुद्ध तो काहीच करू शकला नाही. दुसरीकडे शुद्ध भक्ती आणि नम्रता माणसाला देवाजवळ घेऊन जाते. भक्त हो, हा होता श्री गुरुचरित्रमधील अध्याय 5 गोकर्ण महिमा. गोकर्ण क्षेत्र हे केवळ तीर्थक्षेत्र नाही, तर श्रद्धा, भक्ती आणि भगवान शंकरांच्या कृपेचे जिवंत प्रतीक आहे. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. कमेंटमध्ये नक्की लिहा. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, 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 दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. श्री गुरुदेव दत्त.